तर आता बघा आम्ही गावी आले आणि गावी जात असताना फिरायला एका ठिकाणी जात असताना आम्हाला असे मस्त करवंदाचे भरपूर जाळी दिसलेत आणि त्यांना बघूनच मोह आवरला नाही म्हणून आम्ही आता इथं थांबलोय. हे बघा मी इतके ऑलरेडी मी एवढे काढून झालेले आहेत आणि इतके आंबट गोड छान आहेत. बघू शकता इथे किती सारे लागलेले आहेत. आता मी हे सगळे काढून घेणार आहे. लहानपणी तर आम्ही किती शोधून घ्यायचो. करवंदाच्या जाळ्या शोधण्यासाठी आम्ही दिवसभर फिरत असायचो आणि इतक्यात आज एकाच ठिकाणी एवढ्या जाळ्या भेटलेत आपल्याला. ह्याला आम्ही डोंगरातला रानमेवा म्हणतो आमच्या कोल्हापुरी भाषेत. तसंच डोंगरची काळी मैना सुद्धा म्हणतो आम्ही ह्याला. खूप मस्त लागतं. ही जमा करून काढून खाण्याचा आनंद एक मस्त वेगळाच आहे. हे बघू शकता एकाच ठिकाणी किती करवंद लागलेत. हे घ्या तुम्ही पण ट्राय करा. मी एक खाऊन दाखवते बघते टेस्ट कशी आहे. वाव बघा आतून किती लाल मस्त आहे. छान आहे. तर मी सगळे काढून घेणार आहे आणि आजूबाजूला पण भरपूर अशा जाळ्या आहेत. आणि गावाकडे आल्यावर हेच तर खरी मजा आहे की आपल्याला हे सगळं असं निसर्गातून आपल्याला इझिली अवेलेबल असतं. शहरात आपल्याला हे असं कुठेही भेटत नाही. आम्ही सर्वजण आज एकत्र घरातून आलेलो आहे बाहेर फिरण्यासाठी. माझ्या मुलांना पण मी सगळं पूर्ण जंगल वगैरे कसं असतं ते सगळं दाखवलंय. खूप छान मजा आली त्यांना. इकडे या जरा इकडे भरपूर आहे. थोडं काट्यांपासून सावध राहावं लागतं. सांभाळून काढावं लागतं. जंगलात इतकी शांतता आहे ना खूप मस्त वाटते. तिथून जरा कॅमेरा जवळ घ्या. बघू शकता तुम्ही किती भरपूर लागलेत तिकडे. एकदम पूर्ण काळं कुट्ट झाले. मस्त छान. आपण खूप लकी आहे की आपल्याला हे सगळं आपल्याला एकदम जवळ भेटते खायला. हीच गावाकडची खरी मजा आहे. चला